भंगार विक्रेत्यांच्या माध्यमातून चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणारे जाळे उघड. 4,57,000चा मुद्देमाल जप्त. पुणे शाखा युनिट क्रमांक 1ची धडाकेबाज कारवाई. 2 भंगार व्यावसायिक जेरबंद. 2 सराईट चोरट्यांचा शोध सुरू. नाशिक शहरात वाढत्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1ने मोठी कारवाई करत चोरीस गेलेली तांबे पितळीची भांडी व कॉपर वायर खरेदी करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या 2 भंगार व्यावसायिकांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4,57,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडून समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माडसांगवी येथील भंगार व्यावसायिक शेहबान कासिम शेख वय 19 वर्ष राहणार देवळाली गाव नाशिक याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेली तांबे पितळीची भांडी जप्त करण्यात आली. चौकशीत ही भांडी अशरफ हमीद शेख आणि खुर्शीद हमीद शेख यांनी चोरी करून विकल्याची माहिती समोर आली. पुढील तपासात आणखी एका चोरीतील कॉपर वायर नबीर उर्फ नबाब उमर अरब वय 43 वर्ष राहणार वडाळा नाशिक याने खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून सुमारे 98 किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेले 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून मुख्य आरोपी अशरफ हमीद शेख व खुर्शीद हमीद शेख हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, चेतन श्रीवंत, महेश साळुंखे, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, समाधान पवार, किरण शिरसाट अशांनी केली आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे अधिकारी व कर्मचारी पोलिसांनी नागरिकांना चोरीचा संशयास्पद माल खरेदी विक्री करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.